नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण जी.ए. कुलकर्णींचा निळा सावळा हा कथासंग्रह ऐकत होतो. ते पुस्तक संपलं आणि आजपासून मी तुमच्यासाठी एक नवीन पुस्तक घेऊन येते. रत्नाकर मतकरींचं कृष्णकन्या. काही त्यांच्या शेवटच्या अप्रकाशित कथा होत्या, त्यातल्या निवडक कथा या पुस्तकात एकत्र केलेल्या आहेत आणि म्हणून कृष्णकन्या हे त्यांचं अत्यंत महत्वाचं पुस्तक मानलं जातं. या पुस्तकातल्या कथा सुद्धा आपल्याला वेगळ्याच दिशेने विचार करायला लावणाऱ्या, गूढ शेवटपर्यंत कळू न देणाऱ्या, कधी फिक्शनल असतील, कधी सायंटिफिक असतील, कधी फॅन्टसीवाल्या कथा असतील, अशा कथा आपल्याला यामध्ये ऐकायला मिळणार आहेत. त्यातली आजची आपली पहिली कथा, शीर्षक कथा कृष्णकन्या, ऐकूयात. ही गोष्ट सुरू होते ती मी कॉलेजात 3ऱ्या वर्षाला असताना. माझा विषय अर्थशास्त्र होता. एखाद्या बँकेत किंवा कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून मी तो घेतला होता. तशी आता ही मला एक साधीशी नोकरी होतीच, एका ऑडिटर्स फर्म मध्ये कारकुनाची. नोकरी करूनच मी कॉलेज शिक्षण घेत होतो. 6 वाजता ऑफिस सुटलं की मी तडक कॉलेजात जात असे. लेक्चर सकाळी असायची. कॉलेज लायब्ररीत 7च्या मानाने अभ्यासाला सुरुवात करीत असे. 9:30 वाजता लायब्ररी बंद होईपर्यंत माझा चांगला 2-2.5 तास अभ्यास होई. माझ्यासारख्या ज्यांच्या घरी अभ्यासासाठी पुरेशी निवांत जागा नाही, अशा विद्यार्थ्यांना आमच्या या उशिरापर्यंत उघड्या राहणाऱ्या लायब्ररीचा मोठाच आधार होता. माझ्यासारखे उशिरापर्यंत अभ्यास करीत बसणारे विद्यार्थी थोडेच असल्यामुळे त्यावेळी लायब्ररीत विलक्षण शांतता असे. त्यातून लायब्ररी खूपच प्रशस्त होती. मध्यभागी एक मोठा हॉल, त्यात लायब्ररियनचं काउंटर, दोन्ही बाजूंनी पुस्तकाच्या कपाटांनी तयार झालेली छोटी छोटी क्युबिकल्स आणि एका बाजूला पार्टिशन टाकून तयार केलेले 2 पुस्तकाच्या कपाटांनी भरलेल्या खोल्या म्हणाव्यात असे विस्तृत चौरस. या 2 चौरसांपैकी एकाच्या मधोमध असलेलं टेबल आणि 2 खुर्च्या, ही माझी वहिवाटीच्या हक्काची जागा. पार्टिशनमुळे इथून तर लायब्ररी देखील पूर्णपणे दिसत नसे. एकदा का स्वतःला हवी ती पुस्तकं काढून घेतली की 2-2.5 तास सगळ्या जगालाच विसरून जाता येईल. ही खोली मला विशेष आवडण्याचं कारण म्हणजे तिथली प्रकाश योजना. वरून खालपर्यंत आलेला, नेमका पुस्तकावर प्रकाश टाकणारा एकच एक टांगता दिवा, लॅम्पशेड मधला पुरेशा उजेडाचा बल्ब, बाकी सर्वत्र अंधार. लायब्ररीतल्या पूर्ण निशब्द शांततेला हा अंधारात एकारलेला प्रकाश अधिकच गहिरा करून टाकत असे. त्या दिवशी मी कॉलेज कॅन्टीन मध्ये चहा घेतला, बाथरूम मध्ये जाऊन तोंड स्वच्छ धुतलं, काउंटरवरून पुस्तकं घेतली आणि माझ्या नेहमीच्या जागी आलो. जागा जाण्याची भीती नव्हती, कारण ती अगदीच एका बाजूला मर्यादित प्रकाशात असल्यामुळे कोणीच तिथे बसण्याचं धीर करीत नसे. जशी काही ती माझी एकट्याची स्पेशल जागा होती आणि हे सर्वांना माहित होतं. म्हणून मी थोड्या बेफिकिरीनेच पार्टिशन मधून आत प्रवेश केला. पाहतो तर आत जागा मोकळी नव्हती. एक तरुण मुलगी माझ्या नेहमीच्या खुर्चीवर बसली होती. दुसऱ्या खुर्चीवर तिने पर्स लावली होती. अचानक असं काही अनपेक्षित दिसल्यामुळे मी चमकलो. माझा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मला गोंधळात टाकणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ती मुलगी टेबलावर डोकं टेकून बसली होती. रडत असावी बहुतेक. काय करावं मला काहीच सुचेना. क्षणभर मी तसाच उभा राहिलो. माझ्या चाहुलीनेच बहुधा तिने मान वर उचलली, पदराने डोळे पुसले. ती नाकी डोळी नीटच नव्हे, सरस म्हणावे अशी होती. मात्र केसांची एक घट्ट वेणी घातल्यामुळे काकूबाई दिसत होती. मी तिला म्हटलं, तुम्ही माझ्या जागेवर बसलात. ती अतिशय कावरीबावरी झाली. म्हणाली, नाही हो, मी रोजच यावेळी इथे बसते अभ्यासाला. काय थापा मारता? मी थोडं चिडून म्हटलं, तुम्ही कशा बसत असाल इथं? गेली 2 वर्ष तर सलग मीच बसतो इथं, अगदी सुट्टीच्या दिवसांत सुद्धा. मी नाही ते कधी पाहिलं तुम्हाला? यावर तिच्याकडे उत्तर नव्हतं. ती तेच तेच पुन्हा पुन्हा सांगत राहिली.
मी इथे येऊन अभ्यासाला बसते, नेहमी बसते. याचा अर्थ मी एवढाच लावला की ही आज आली असेल पहिल्यांदाच, पण जागा आवडल्यामुळे काहीतरी सांगून ती ती बळकावू पाहते. ठीक आहे, वाद घालण्यात तरी कशाला वेळ घालवायचा. पाहूया तर खरं ही कंपनीला कशी येते. म्हणून मी थोडं उपरोधानेच म्हटलं, पण मी इथं बसायला तुमची हरकत नाही ना? अय्या, माझी कसली हरकत. तिढा सुटल्यामुळे तिला एकदम मोकळं वाटलं. बसा ना. तिने दुसऱ्या खुर्चीवरची आपली पर्स काढून घेतली आणि ती स्वतःच्या खुर्चीला लटकवली. मी नेहमीप्रमाणे टेबलभर पुस्तकं न पसरता ती खालीच ठेवली आणि एक पुस्तक टेबलाला जेमतेम टेकवून वाचू लागलो. टेबलावर जागा आहे हं पाहिजे तर. ती थोडीफार आवरासावर करून टेबल रिकामं करीत म्हणाली. थँक्स. मी चिडकटपणेच म्हटलं. आम्ही दोघंही वाचू लागलो. ती मधून मधून पुस्तकावर पेन्सिलने खुणा सुद्धा करीत होती. कदाचित हा देखावाच असेल माझ्यासाठी. ती मघा रडत होती हे माझ्या लक्षात आलं नसेल अशी तिला आशा असेल का? जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपण आपला अभ्यास करावा. पण छे, अभ्यासात लक्षच लागेना. रोज अगदी पूर्ण एकांतात अभ्यास करण्याची सवय झालेली. मग आज अगदी 2 फुटांवर ही तरुण मुलगी बसलेली असताना, शिवाय एक विचार पुन्हा पुन्हा सतावत होता. उद्यापासून ही रोजच माझी जागा अडवून बसणार का? पण ते तिला विचारून उपयोग नव्हता. ही जागा तिचीच आहे हे ती मगापासून ठामपणे सांगतच होती. अचानकपणे मी तिला विचारून गेलो, तुम्हाला बरं नाहीये का? हा, नाही, बरं आहे की. ती दचकून म्हणाली. मग घाईघाईने वाचू लागली. क्षणभराने वर पाहून तिने विचारलं, "अं, का, असं का वाटलं? मी आलो तेव्हा तुम्ही टेबलावर डोकं टेकून रडत होता." छे, काहीतरीच. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. ती म्हणाली. काही न सुचल्याप्रमाणे तिने पुस्तकावर 1-2 खुणा केल्या आणि अचानक तिला रडण्याचा उमाळा आला. पदर तोंडावर धरून ती मुसमुसू लागली. क्षणभर मी तिला आपली आपण शांत होऊन दिलं. मग अगदी शांत स्वरात विचारलं, मला सांगाल का काय झालं ते? वडिलांनी मला बंदी केलीये कॉलेजात शिकायची. दुसऱ्या वर्षाची परीक्षाच द्यायची नाही म्हणतात. का पण? माझ्या मोठ्या बहिणीने कॉलेजमधल्या मित्राशी प्रेमविवाह केला. त्यांच्या मते त्याचा हात धरून पळून गेली ती. आता मी असं काही करीन याची काळजी वाटते त्यांना. म्हणून म्हणतात पुष्कळ झालं कॉलेज, लग्न कर आणि मार्गाला लाग. पण मला तर शिकायचंय पुढे, एम.ए. व्हायचंय. मग तसं समजावून का नाही देत वडिलांना? ते कुणाचंच ऐकणार नाहीत. पक्के हटवादी आहेत. घरात आणखी कोण असतं? धाकटा भाऊ. तो अजून शाळेत आहे. आई नाही. घरची परिस्थिती बरी आहे. वडिलांचा प्रेस आहे. तो बरा चालतो. मला नोकरी बिकरी कधीच करू देणार नाहीत ते. घरात आहेस तोवर मी समर्थ आहे काळजी घ्यायला असं म्हणतात. नंतर नवरा घेईल काळजी. बस. मी माझ्या मनाचं काही करायचं नाही. असं कसं चालेल? कुठल्या काळात राहताय तुम्ही? काळ बदलतो हे मानायलाच तयार नाहीत ते. छे, वर्ष फुकट घालवून चालायचं नाही. फॉर्म भरायलाच हवा. मी ठामपणे म्हणालो. एकदा राहिली परीक्षा की कायमची राहील. तिला पुन्हा रडू यायचं वाटलं. मी बोलू का त्यांच्याशी? तुम्ही? त्याही अवस्थेत तिला हसू आलं. आपली आत्ताची तर ओळख. तुमचं का म्हणून ऐकतील ते? उलट तुम्ही माझ्या बरोबर आल्यानं त्यांची खात्रीच होईल की मी देखील ताईसारखं. जरा वेळ आम्ही गप्पच बसलो. अभ्यासाचं नाटक करीत राहिलो. मग मी विचारलं, नाव कळलं नाही तुमचं. कृष्ण कन्या. ती म्हणाली, खरं नाव नाही, टोपण नाव आहे. नानांचं नाव कृष्णराव, म्हणून मी कृष्ण कन्या. त्यांनीच सुचवलं हे नाव. या नावानं मी मासिक अनुरंजन मध्ये कविता लिहिते. कधी कधी छोट्या कथाही लिहिते. तेही नाना चालवून घेतात. ते त्यांचं नाव दिसतं म्हणूनच. ही मुलगी कविता लिहिते?
कथा लिहिते आणि तरी तिचे वडील तिचं शिक्षण थांबवणार आहेत. हा, अजबच आहे. आज अभ्यास होईल असं चिन्ह दिसेना. रोजच्या सवयीच्या गोष्टीपेक्षा इतकं वेगवेगळं काही घडत असताना मन अभ्यासावर एकाग्र होणार तरी कसं? शेवटी मी तिला म्हटलं, एवढ्या रात्री तुम्ही एकट्याच घरी जाणार? हो, नेहमीच जाते. तिच्या नेहमीचने मला पुन्हा दाताखाली खडा यावा तसं झालं. मी तर हिला आज प्रथमच पाहत होतो. अर्थात तिचा दावा वेगळाच होता. जवळच आहे माझं घर. ती म्हणाली, नाही मी निघतोच आहे आता म्हणून विचारलं. शेवटी आम्ही पुस्तकं गोळा केली. मी काउंटरवर पुस्तकं परत करायला गेलो. माझी वही पुस्तकं घेण्यासाठी मी खोलीतल्या टेबलाशी परत गेलो. तोवर ती निघून गेलेली होती. अशी कशी केली ती? मी सोबत येईन या भीतीपोटी घाईघाईने निघून गेली का? कोण जाणे. जिची आपल्याला फारशी माहिती नाही तिच्याविषयी विचार तरी काय करणार? तरीही थोड्याशा गोंधळलेल्याच अवस्थेत मी त्या रात्री घरी गेलो. दुसऱ्या दिवशी मी ठरवून टाकलं होतं की आज तिच्या बरोबर जायचं, तिचं घर पाहून ठेवायचं. शक्य झाल्यास तिच्या वडिलांची, त्या कृष्णरावांची भेट घ्यायची आणि त्याहून पुढचं शक्य झाल्यास त्यांना समजावून द्यायचं की आजच्या काळात कोणी आपल्या मुलीला, त्यातून जिला लिहिण्या वाचण्याची खासच आवड आहे, अशा मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवीत नाही. हे सगळं कसं जमवायचं याचेच विचार मी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काम करीत असताना माझ्या डोक्यात येत राहिले. मध्येच असंही वाटून जाई की तिने केसांची अशी घट्ट वेणी घातली नाही तर ती अधिक मॉडर्न, अधिक आकर्षक दिसेल. तिचा विचार करीत आज मी थोडा लवकरच लायब्ररीत पोहोचलो. माझी नेहमीची जागा अडवली, पुस्तक उघडलं, पण मन तिचीच वाट पाहत राहिलं. पण आज ती आलीच नाही. मला बरंच हिरमुसल्यासारखं झालं. असंही मनात येऊन गेलं की कालची तिची भेट ही खरीखुरी नव्हतीच. बहुधा ते एक स्वप्नच असावं. पण स्वप्न इतकं तपशीलवार? अर्थात ते स्वप्न नव्हतं हे लगेच सिद्ध झालं. कारण तिसऱ्या दिवशी ती माझ्या आधी येऊन काहीतरी लिहित बसली होती. वेणी तशीच घट्ट, फिरत्या अंजिरी रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा फुग्याच्या हातांचा ब्लाऊज. मला पाहताच तिने वहीतून डोकं वर उचललं. तिचा चेहरा उजळला. ती हसून म्हणाली, या, काल नाही आलात? मी विचारलं, तुम्ही वाट पाहिलीत? तिने उलट विचारलं, हो म्हणजे नाही, वाट अशी नाही, पण तुम्ही आला का नाही? भावाला बरं नव्हतं, पुष्कळच आजारी येतो. काही वेळ आम्ही गप्पच राहिलो. मी विचारलं, लिहित काय होता? कविता? अय्या नाही, एकसारख्या कविता कुठून सुचणार, क्वचितच कधीतरी. पण एरवीच मी स्वतःला येत असलेल्या अनुभवांविषयी लिहून ठेवते, काही वेगळं असलं तर. का? पुढं मागं आत्मचरित्र लिहिण्याचा विचार आहे का? छे हो, आत्मचरित्र खूप मोठी माणसं लिहितात नाही का? पण काय हो, काय होईल माझ्यासारख्या सामान्य मुलीनं आत्मचरित्र लिहिलं तर? तर ती सामान्य राहणार नाही. मी म्हटलं. ती हसली. हसताना ती इतकी मोकळी व्हायची की तिचा तो काकूबाईपणा कुठच्या कुठे जायचा. आज आपण जरा लवकर निघू. मी म्हटलं, म्हणजे बरोबरच बाहेर पडू? परवाच्या सारख्या आधी पळून जाऊ नका. ती काहीच बोलली नाही. मीच पुढे म्हणालो, मी तुमच्या बरोबर तुमच्या घरी येणार आहे. ती खूपच बावरली. बहुधा तिला माझी तिच्या त्या कृष्णरावांशी काही बोलाचाली होईल याची भीती वाटली असावी. ती दूर करण्यासाठी मी म्हटलं, तुमचा भाऊ आजारी आहे ना, त्याला बघून जाईन, चालेल ना? ती हो नाही काहीच म्हणाली नाही. मात्र आम्ही थोडे लवकर हो आणि एकत्र निघालो. ती फारशी बोलत नव्हती. मुळातच ती थोडी अबोलच असावी. एखादा प्रश्न विचारायची त्यावर माझीच बडबड चालू व्हायची. मी रोज बसने घरी जायचो, पण आज तिने तिचं घर जवळच असल्याचं सांगितल्यामुळे मी तिच्या बरोबर पायी पायीच निघालो.
अचानक माझ्या लक्षात आलं की मी एका अनोळखी रस्त्याने चाललोय. आजूबाजूची वस्ती काहीशी विरळ होती. तिथे फारसा दिव्यांचा लखलखाट नव्हता. 2-4 घरांमध्ये दिवे जळत होते तेवढेच. रस्त्यांवर म्युनिसिपाल्टीचा दिवा मात्र लागला होता. दुकानं तर बंदच झाली होती, पण रस्त्यातही फारशी वर्दळ नव्हती. शहराच्या या अशा शांत भागात मी यापूर्वी कधीच आलो नाही. असं कसं झालं? मी काही निष्कर्षाला पोहोचण्याच्या आतच आम्ही तळमजल्यावरच्या एका खोलीशी पोहोचलो. तिने दाराची कडी वाजवली आणि म्हटलं, नाना, मी आहे. त्याबरोबर एका मध्यमवयीन गृहस्थाने दार उघडलं. बहुधा हेच कृष्णराव असावेत. टक्कल आणि उद्विग्न चेहरा यांच्यामुळे ते वयापेक्षा अधिक वयस्कर वाटत होते. धोतर नेसले होते, बाकी उघडे बंब. दारातच त्यांनी विचारलं, हे कोण? आमच्या कॉलेजात असतात, ती म्हणाली. काल परवाचीच ओळख. पुढे तिने घाईघाईने सांगून टाकलं, बाळूला बघायला आलेत. नमस्कार, मी म्हणालो. मग बाळूकडे गेलो. खूपच आजारी दिसतोय हा. मला वाटतं शुद्धीत सुद्धा नाहीये. मलेरिया झालाय त्याला. तसं गेले 3 दिवस आम्ही क्विनाईन देतोय, पण काही उपयोग होत नाही. डॉक्टर म्हणतात हळूहळू बरं वाटेल त्याला. क्विनाईन? अजून तुम्ही त्याला क्विनाईन देता? आजकाल तर कितीतरी नवीन औषधं निघाली आहेत. तुम्ही डॉक्टर आहात वाटतं? कृष्णरावांनी थोडं खरोखरीच्या कुतूहलाने, थोडं उपरोधाने विचारलं. नाही, पण माझा एक मित्र आहे डॉक्टर गुप्ता म्हणून, मी घाईने सांगितलं. त्याच्याकडे आत्ताच्या आत्ता घेऊन जाऊ आपण याला. आणि त्यांचा विचार न घेताच मी बाळूला उचलून घेऊन बाहेर आलो. ते माझ्या पाठोपाठच अंगात शर्ट चढवीत बाहेर आले. ती मात्र जे काय होतंय त्याकडे काहीशा विस्मयाने, काहीशी आदराने पाहत दारातच उभी राहिली. बाळू 15 वर्षांचा असावा, पण मुळातच खुश असावा. त्यातून आता तो आजाराने इतका अशक्त झाला होता की त्याला उचलणं फारसं कठीण नव्हतं. तरीही गाडीची काही व्यवस्था करायलाच हवी होती. रस्त्यावर तर चिटपाखरू नव्हतं. एवढ्यात कुठूनशी एक घोडागाडी आली. मी ती थांबवली. गाडीवाल्याशी काही न बोलता मी सरळ बाळूला आत टाकलं. कृष्णराव माझ्या मागोमाग गाडीत चढून बसले. मी पत्ता सांगितला, पण गाडीवाला हलेना. पुन्हा समजावून सांगितला, तरी अर्थबोध न झाल्यासारखा तो जागेवरच थांबून राहिला. मी आजीजीने म्हटलं, चल बाबा, पोरगा आजारी आहे. तशी तो अनिश्चितपणे निघाला, पण 10 मिनिटांनी थांबला. मी हटकलं, चल ना, अजून लांब आहे डॉक्टर गुप्ताचं क्लिनिक. त्याला ना काही समजत होतं, ना तो जागचा हलत होता. त्याचा घोडाही जागच्या जागीच उभा राहून मान हलवीत खिंकाळल्यासारखं करीत होता. अखेरीस आम्ही गाडीतून खाली उतरलो. मी पुन्हा बाळूला खांद्यावर टाकून निघालो. माझे हात मोकळे नव्हते, पण कृष्णरावांनी शर्टच्या खिशात हात घालून घोडागाडीवाल्याला पैसे दिले. मी बाळूला खांद्यावर टाकून असं कुठपर्यंत जाणार होतो कुणास ठाऊक. एवढ्यात एक लहानसं वळण घेऊन आम्ही एका गजबजलेल्या रस्त्यावर आलो. कमाल झाली. आता लागलेला हा रस्ता माझ्या चांगल्याच ओळखीचा होता. वर्दळ अगदी नेहमीसारखीच होती. ती वेळ आश्चर्य करत बसण्याची नव्हती. समोरून येणारी एक टॅक्सी मी थांबवली. बाळूला आत ठेवलं. बावचळल्यासारखे बघत उभ्या असलेल्या कृष्णरावांनाही मी आत ढकललं. त्यांच्या बाजूचा दरवाजा लावून घेतला. मग पुढचा दरवाजा उघडून मी आत बसलो. मीटर टाकला आणि ड्रायव्हरला पत्ता सांगितला. एवढा वेळ गप्पच बसलेले कृष्णराव अचानक कंठ फुटल्यासारखे म्हणाले, काय हो, तुम्ही आहात तरी कोण? मला सांगाल का? मी फक्त माझं नाव सांगितलं, पण तेवढ्यावर त्यांचं समाधान झालेलं दिसलं नाही. म्हणून मी माझ्या कंपनीचं नाव सांगितलं. ते त्यांच्या माहितीचं नव्हतं. मात्र मी कॉलेजचं नाव सांगितलं. ते अर्थातच त्यांच्या मुलीचं कॉलेज म्हणून त्यांच्या ओळखीचं होतं. एवढ्या संभाषणानंतरही कृष्णरावांचं समाधान झालेलं दिसलं नाही. पण ते आणखी काही बोलणार एवढ्यात डॉक्टर गुप्ताचं क्लिनिक आलं. गुप्ताने ताबडतोब त्याच्या नर्सिंग होम मध्ये बाळूला ऍडमिट करून घेतलं. मला म्हणाला, नशीब या पोराचं तू त्याला लगेच घेऊन आलास. आणखी प्रहर गेला असता तर खैर नव्हती.
या पोराला इतका अशक्तपणा आलाय की केवळ त्यामुळेच. त्याने भराभर ट्रीटमेंट सुरू केली आणि इट्राव्हिनस लावलं. इतर औषधांचाही मारा सुरू केला. कृष्णराव हे सारं अद्भुत काहीतरी घडत असल्याप्रमाणे थक्क होऊन बघत होते. काय घडतंय याचा जसा काही ताळमेळच त्यांना लागत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरचा पूर्ण अपरिचिताचा भाव इतका काही दाट होता की पाहता पाहता चक्कर येऊन ते खाली पडणार असं वाटत होतं. गुप्ता आणि त्याचे सहकारी यांनी रात्रभर झगडा दिल्यानंतर पहाटे पहाटे बाळू शुद्धीवर आला. सकाळी त्याने डोळे उघडून वडिलांना ओळख दाखवली तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. तुम्ही देव माणसं आहात. तुम्ही माझ्या जवळजवळ हातचा गेलेल्या मुलाला वाचवलं. त्यात काय, गुप्ता हसून म्हणाला. मी डॉक्टरांचं कर्तव्य केलं. हा बाळूला वेळेत घेऊन आला म्हणून तो वाचला. हे तर थोरच आहेत, कृष्णराव म्हणाले. कुठून कसे आले त्यांना कोणी आमच्याकडे धाडलं समजत नाही. या जगात आपल्या समजण्याच्या पलीकडे कितीतरी गोष्टी असतात म्हटलं पाहिजे. नंतर सद्गदित होऊन मला म्हणाले, तुम्ही माझ्या एकुलत्या एका मुलाचा प्राण वाचवलात. काहीही केलं तरी तुमच्या उपकाराची फेड होणार नाही, खरं ना? नाही, मी म्हटलं. एक गोष्ट करून तुम्ही माझ्या उपकारांची फेड करू शकता. खरंच? सांगा सांगा, काय करू मी? त्यांनी अधीरपणे विचारलं. मी सांगेन ते कराल माझ्यासाठी? नक्की? हो हो, मी शब्द देतो. ते म्हणाले, तुमची मुलगी बुद्धिमान आहे. तिला लेखनाची आवड आहे. तुम्ही तिचं शिक्षण थांबवायचं नाही. तिला पाहिजे तेवढं शिकू द्यायचं. जमेल हे तुम्हाला? पण मी तिच्याच भल्यासाठी. तुम्ही मला शब्द दिलाय. मी ठामपणे म्हटलं. ठीक आहे. थरथरत्या आवाजात कृष्णराव म्हणाले. शिकू दे तिला पाहिजे तेवढं, मात्र काही वेडवाकडं होऊ न देण्याच्या जबाबदारीवर. माणूस हटवादी होताच, पण आत्ताचा प्रसंगच असा होता की बिलकुल वादावादी न होता त्याला माझं म्हणणं बिनविरोध मान्य करावंच लागलं होतं. यानंतर आता ती दररोज कॉलेजमध्ये भेटणार याची मला खात्री होती. वडिलांचा विरोध मावळल्यानंतर आता ती परीक्षेचा फॉर्म भरून उत्साहाने अभ्यासाला सुरुवात करू शकणार होती. मीही तिला यथाशक्ती मदत करणार होतो. पण त्या दिवसानंतर आश्चर्य म्हणजे पुन्हा कधीही ती कॉलेज लायब्ररीत भेटली नाही. बाळू पूर्ण बरा होईपर्यंत कदाचित तिला घराबाहेर पडता येत नसेल अशी मी मनाची समजूत काढली. पण तिने परीक्षेचा फॉर्म भरला की नाही हे तरी मला कळायलाच हवं होतं. अशी कशी ही माणसं, त्यांच्यासाठी काही करू पाहणाऱ्याला ती अशी लगोलग कशी विसरून जातात? शेवटी न राहून मी स्वतःच तिच्या घरी जाण्याचं ठरवलं. हमरस्ता मध्येच संपून एक लहानसं वळण लागायचं. ते वळण पार केलं की तिची ती शांत, अजिबात वर्दळ नसलेली गल्ली. पत्ता डोक्यात घोळवत मी हमरस्त्यावरून चालत राहिलो. बऱ्याच वेळाने माझ्या लक्षात आलं की ते वळण टाकून आपण पुष्कळ पुढे आलो. मी मागे फिरलो आणि परत बरेचसे अंतर चाललो. पण काही केल्या ते वळण लागेच ना. हमरस्त्याला लागून असलेल्या सगळ्या गल्ल्यागुच्च्या मी शोधून पाहिल्या, पण सगळ्या गजबजलेल्या, माणसांनी वाहनांनी भरलेल्या, चकचकीत लखलखीत दुकानांनी सजलेल्या. एखाद्या शांत निर्मनुष्य गल्लीची कल्पना देखील तिथे करणं चुकीचं होतं. कोणाला काही विचारावं तर त्याने वेड्यातच काढलं असतं. पण मग त्या कुटुंबाशी संपर्क साधायचा कसा? मी माझी अडचण डॉक्टर गुप्ताला सांगितली. गुप्ता माझ्यापेक्षा वयानं 7-8 वर्षांनी मोठा होता. पण एकदा हायकिंगला गेलो असताना आमची जी मैत्री झाली ती कायमची. डॉक्टर असूनही त्याला वाचनाची, विशेषतः स्वतःची मातृभाषा नसलेल्या मराठी वाचनाची आवड होती. त्याचा डॉक्टरी पेशा आणि नवीन वाचलेलं पुस्तक याविषयी गप्पा मारायला त्याला जे गिऱ्हाईक हवं असे ते मी होतो. वाढत्या मैत्रीबरोबर आम्ही एकमेकांना स्वतःच्या वैयक्तिक समस्या देखील सांगायला लागलो होतो. मला वाटतं आपण हा सगळा प्रकार विसरलेलाच बरा. बऱ्याच चर्चेनंतर गुप्ताने निष्कर्ष काढला.
अनेक शास्त्रीय अशास्त्रीय कोनांमधून विचार करूनही तेव्हा जे झालं त्याचं काहीच स्पष्टीकरण मिळत नव्हतं. तेव्हा दुसरा काय मार्ग उरला होता? आणि दिवसचे दिवस वाट पाहूनही जेव्हा ती परत कधीच लायब्ररीत आली नाही, तेव्हा पुन्हा पहिल्याप्रमाणेच एकट्याने अभ्यास करण्याखेरीज तरी दुसरा काय मार्ग होता? आणि तरीही गुप्ता ज्या सहजपणे विसरायला सांगत होता, त्या सहजपणाने मला ते विसरणं शक्य नव्हतं. कारण गुप्ताने तिला पाहिलेलं नव्हतं. आणि तरीही काळाच्या ओघात मी ते सारं विसरलो जरी नाही, तरी फारसं मनाला लावून न घेण्याची सवय केली एवढं खरं. आणखी 5-6 वर्ष गेली. मी आता बँकेत अधिकारी म्हणून नोकरीला लागलो होतो. अजून गाडी परवडत नव्हती, पण झक्क पैकी होंडा घेतली होती. गुप्ताने आपल्या नर्सिंग होमचा मजला वाढवण्याची तयारी चालवली होती. आणि अचानक एके रात्री मला त्याचा फोन आला. "असशील तसा निघून ये. समथिंग इज व्हेरी एक्साइटिंग." खरंच काहीतरी एक्साइटिंग हाती लागणार आहे हे गुप्ताच्या आवाजावरून जाणवत होतं. रात्रीचे 10 वाजले होते. तरीही मी गुप्ताच्या घरी जाऊन थडकलो. बराच वेळ गुप्ता, "टेरिफिक, यू विल नेव्हर बिलीव्ह," असंच काही बाई विलक्षण उत्तेजित आवाजात म्हणत राहिला. शेवटी मी त्याला विचारलं, "कशाबद्दल बोलतोयस तू? द मिस्ट्री इज फायनली सॉल्व्ड." तो म्हणाला आणि त्याने माझ्यासमोर एक बाइंड केलेलं पातळसं मराठी पुस्तक टाकलं. "ॲत त्याच्या, पुस्तकातल्या मिस्ट्री बद्दल बोलतोयस तू?" मी थोडं निराश होऊन म्हटलं, "उघडून बघ." त्याने आव्हान दिलं. मी पुस्तक उघडून पाहिलं. पहिल्याच पानावर पुस्तकाचं नाव होतं, स्मृती समिधा. खाली लहान टाईपात एका सामान्य स्त्रीचे आत्मवृत्त. त्या खालची ओळ वाचून मी उडालोच. ती होती लेखिका कृष्णकन्या, एम.ए. कृष्णकन्या? तिचं शिक्षण पुरं झालं? तिने स्वतःचं आत्मवृत्त लिहिण्याचं स्वप्न पुरं केलं? ते छापून जुनंही झालं? म्हणजे हे झालं कधी? रहस्याचा उलगडा झाला असं गुप्ता म्हणतो. मला तर रहस्य अधिकच गहन झालंय असं वाटतंय. लायब्ररीत मिळालं, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात. गुप्ता म्हणाला, सहज रजिस्टर पाहत होतो. कृष्णकन्या नाव दिसल्यानंतर पुस्तक शोधून घरी घेऊन आलो. पुस्तक 1948 साली छापलेलं होतं. त्याच्या आधी 2-3 वर्ष लिहून झालं असावं. तुमच्या कॉलेजची विद्यार्थिनी होती ती, गुप्ता म्हणाला. पण तुझ्या कितीतरी आधीच्या, बहुधा 1935च्या बॅचची. गुप्ताने पुस्तक एका बैठकीत वाचून काढलेलं दिसत होतं. वर एका विशिष्ट ठिकाणी त्याने खुणेसाठी बुकमार्कही घालून ठेवला होता. मी ते पान उघडून वाचू लागलो आणि वाचत गेलो. गालातल्या गालात हसत गुप्ता माझी प्रतिक्रिया पाहत होता. मजकूर असा होता, या प्रकाराला काय नाव द्यावं तेच कळत नाही. एका संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे लायब्ररीत अभ्यासाला बसले असताना अचानक एक तरुण आत आला आणि आपण रोजच या जागी अभ्यासाला बसतो असं म्हणू लागला. सुरुवातीला मी थोडीशी घाबरले, पण नंतर लक्षात आलं की हा तरुण कुठून आला हे जरी मला कळलं नाही तरी धोकादायक निश्चितच नव्हता. उलट त्याने आस्थेवाईकपणे माझी चौकशी सुरू केली. माझ्या वडिलांची मी पुढे शिकावं अशी इच्छा नाही असं मी त्याला सांगितलं. त्याने तर तो फारच संतप्त झाला. मी तुझ्या वडिलांची समजूत पटवतो असाही प्रस्ताव त्याने मांडला. पण ते शक्य नव्हतं. शिवाय त्यावेळी घरात मलेरियाने भाऊ आजारी होता. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावतच चालली होती. त्यानंतर 2च दिवसांनी त्या तरुणाने माझ्यासोबत घरी येण्याचा आग्रह धरला. आता बहुधा याची आणि नानांची खडाजंगी उडणार या कल्पनेनं मी अगदी गारठून गेले. आधी मी कॉलेजातल्या तरुणाला घेऊन घरी आले, एवढंच नानांचा तिळपापड व्हायला अगदी पुरेसं होतं. पण काय चमत्कार! त्याने बाळूची बेशुद्ध अवस्था पाहिली आणि सरळ त्याला उचलून तो चालू लागला. नानाही त्याच्या पाठोपाठ गेले. त्याने म्हणे बाळूला कुठेस एका मोठ्या दवाखान्यात नेलं आणि त्याच्यावर उपचार सुरू केले. आता इकडे जवळपास कुठेही मोठे दवाखाने नाहीत.
असले तरी तिथेही मलेरियासाठी फार मोठे औषधोपचार नाहीत. असलेच तर कुणा राजवाड्यासाठी असतील, सर्वसामान्य माणसांसाठी तर मुळीच नाहीत. असं असताना बाळूवर औषधोपचार कोणी केले आणि 2च दिवसांत तो टुणटुणीत बरा कसा झाला, हे मला किंवा नानांनाही कळलं नाही. मात्र त्याने नानांकडून माझ्या पुढील शिक्षणासाठी परवानगी मिळवली हे त्यांनीच स्वतः मला सांगितलं. तेव्हा माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मात्र आमच्या आयुष्यात अशा रीतीने सुख निर्माण करून तो देवदूत, होय, मी तरी त्याला देवदूतच म्हणेन, जो नाहीसा झाला तो मला परत कधीच भेटला नाही. मी त्यानंतर नियमितपणे कॉलेज लायब्ररीत जात राहिले, परंतु तो मात्र कधीच आला नाही. या सर्व गूढ गहन प्रकाराचा मी विचार करते तेव्हा मन विस्मयाने भरून जातं. मात्र कसलंही स्पष्टीकरण मिळत नाही. फार फार तर एवढंच म्हणता येईल की मी संकटात असताना अत्यंत उत्कटतेने परमेश्वराचं स्मरण केलं असेल आणि त्यावेळी मला संकटातून सोडवण्याकरता परमेश्वरानेच आपला दूत पाठवून माझ्या मनासारखं केलं असेल. मला तरी या प्रकाराचं दुसरं काहीही पटण्यासारखं स्पष्टीकरण देता येत नाही. कदाचित काही वाचक तर असा प्रकार घडला या माझ्या विधानावर देखील अविश्वास दाखवतील. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की मी वर जे लिहिलंय ते अगदी 100% सत्य आहे. मी आणि गुप्ता एकमेकांकडे पाहत बसलो. जे घडलं ते सुमारे 60 वर्षांपूर्वी. यामुळे गुप्ताने म्हटल्याप्रमाणे काही गोष्टींचा उलगडा होत होता. निर्मनुष्य रस्ता, घोडागाडी, औषधांची वाण, स्त्री शिक्षणाला विरोध आणि कृष्णरावांना शहरात, हॉस्पिटलात फिरताना वाटलेलं आश्चर्य. आता या सगळ्याची संगती लागत होती. संगती लागत नव्हती ती एकाच गोष्टीची. आजच्या काळातला मी त्या काळात कसं काय खेचला गेलो होतो? तो नियतीचा विक्षिप्तपणा होता की ती संकटात सापडलेल्या त्या तरुणीच्या इच्छेची तीव्रता होती? मी गुप्ताकडून स्मृती समिधा घेऊन गेलो. मी ते तासाभरात वाचून टाकलं. पण रात्रभर ते माझ्या डोक्यात अर्धवट झोपेत, अर्धवट जागेपणी फिरत राहिलं. पुस्तकाच्या शेवटच्या पानांवर कृष्ण कन्याच्या इतर लिखाणाची यादी दिलेली होती. त्यात 2 कथासंग्रह, 2 काव्यसंग्रह आणि 1 कादंबरी इतक्या साहित्याचा उल्लेख होता. चरित्रात नानांच्या मृत्यूचा उल्लेख होता. बाळू बोटीवर नोकरीसाठी निघून गेल्याचा उल्लेख होता. मात्र लेखिकेला कोणाची साथ मिळाली का? तिचा विवाह झाला का? झाला असल्यास तो सुखाचा झाला का? तिला मुलं बाळ झाली का? याचा काहीच उल्लेख त्यात नव्हता. जणू ते सारं एका दाट धुक्यात नाहीसं झालं होतं. त्यानंतर महिनाभराची गोष्ट. पुस्तक मिळाल्यानंतर लगेच हे घडावं हा योगायोग समजायचा का? मी रात्री मोटर बाईकवरून कुठूनसा येत होतो. अचानक मी त्या वळणाशी आलो. इतक्या वर्षांनी ते वळण मला ओळखू येतंय ना येतंय तोवर माझी बाईक उंच उडाली आणि जशी कशी हवेत फेकली जावी तशी त्याच वर्दळ नसलेल्या गल्लीवजा रस्त्यावर येऊन पोहोचली. आश्चर्य म्हणजे ती कुठेही आदळली नाही की आपटली नाही, घासली नाही की घसरली नाही. मांजर जसं अलगद आपल्या पायांवरच पडतं तशी ती आणि तिच्यावरचा मी असे आम्ही सुरक्षितपणे येऊन थडकलो. समोरच एक भीषण प्रसंग चालला होता. 3 गोरे सोजीर एका तरुणीचे हालहाल करीत होते. तिच्या अंगाशी झटत होते. तिचे कपडे फाडत होते. त्यातल्या एकाच्या हातात तर पिस्तूल होतं, पण ते नुसतंच भीती दाखवण्यासाठी असावं, कारण तोही झटापटीत भाग घेत होता. त्यामुळे पिस्तुलाचा नेम धरणं त्याला कठीणच होतं. तिघं दारू पिऊन तर्र झाले होते. ती तरुणी त्यांना बोचकारत होती, चावत होती. शक्य तितक्या मार्गांनी ती त्यांना प्रतिकार करत होती. ती कृष्णकन्या होती. मी मोटरसायकल सकट दणकन येऊन पडल्यामुळे ते तिघं प्रचंड घाबरले. वास्तविक ते तिघं सशस्त्र होते. मी एकटा आणि निशस्त्र होतो. पण माझ्या मोटरसायकल सकट तिथे अचानक अवतीर्ण होण्यामध्ये त्यांना काहीतरी अलौकिक जाणवलं आणि ते तिला सोडून पळत सुटले.
त्या धांदलीत मी त्यांना लाथाबुक्क्यांचा यथाशक्ती प्रसाद दिला. माझ्या फटक्याने त्यातल्या एका सोजीराच्या हातातलं पिस्तूल खाली पडलं. ते उचलून मी हवेत 2 बार काढले, पण ते तिघं त्या आधीच दिसेनासे झाले होते. खाली पडलेल्या कृष्ण कन्येला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न मी करू लागलो. तशी तिला एकदम रक्ताची उलटी झाली. त्या सोजीरांकडून जरी तिची अब्रू लुटली जाता जाता वाचली होती, तरी त्यांनी वाटेल तिथे तिच्यावर हात चालवल्यामुळे कुठेतरी तिला जबर मार बसला होता. नाक फुटलं होतं, तिथून रक्त वाहत होतं. शुद्ध तर बहुधा मी तिथे येऊन पोहोचलो तेव्हाच गेली होती. मी तिला उचलून थोड्याशा अंतरावर एक घर होतं त्याच्या ओट्यावर निजवलं आणि अँब्युलन्स आणण्यासाठी मोटारसायकलवरून धूम ठोकली. मी काय बोलतोय हे लक्षात यायला गुप्ताला थोडा वेळ लागला, पण माझं बोलणं ऐकता ऐकताच त्याने तयारीला सुरुवात केली होती. आणखी बरोबर 15 मिनिटांत आम्ही अँब्युलन्स घेऊन बाहेर पडलो. मात्र त्यानंतर आम्ही तासचे तास फिरलो, पण हमरस्त्यावरून भूतकाळात जाणारं ते वळण काही आम्हाला सापडू शकलं नाही. रस्ता नेहमीसारखाच माणसांनी भरला होता. वाहनांची वर्दळ नेहमीसारखीच होती. पण आम्ही मात्र वेड्यासारखे अँब्युलन्स घेऊन तिच्या सायरनने आक्रोश करीत रस्त्यामागून रस्ते पालथे घालत होतो. त्या क्षणी तिला वैद्यकीय उपचारांची अतिशय गरज होती. तिच्यापर्यंत पोहोचूच न शकल्यामुळे आम्ही बिरबिरत होतो. आम्ही कृष्ण कन्येपर्यंत कधीच पोहोचूच शकलो नाही. तिचं त्या आपत्तीमध्ये काय झालं हे आम्हाला कधीच कळू शकलं नाही. आम्ही स्मृती समिधाच्या प्रकाशकांना भेटलो. या पुस्तकाच्या लेखिकेची अखेर कशी झाली हे विचारलं, पण त्यांना त्याची काहीच माहिती नव्हती. मला आणि डॉक्टर गुप्ताला नंतर तो एक चाळाच लागला. अनेक प्रकाशकांना, अनेक वृत्तपत्रांना, अनेक संस्थांना, अनेक वाचनालयांना आम्ही कृष्ण कन्या या लेखिकेचा शेवट कसा झाला हे विचारित राहिलो. कुणाहीकडे या विषयातला कसलाही रेकॉर्ड नव्हता, कसलीही नोंद नव्हती. पण आम्ही अजून आशा सोडलेली नाही. कोणी ना कोणीतरी कधी ना कधीतरी आम्हाला तिचा शेवट कसा झाला हे सांगेलच याची खात्री आहे. हा मजकूर वाचणाऱ्या वाचकांमधल्याही कुणाला तिची पूर्ण माहिती असण्याची शक्यता आहे, नाही का? चौफेर समाचार, दिवाळी 2010. ही होती आपली आजची कथा, कृष्णकन्या. जे मी सुरुवातीलाच म्हटलं की थोडंसं फिक्शनल फॅन्टसी वर्ल्ड मध्ये घेऊन जाणारं काहीतरी आपल्याला इथे वाचायला ऐकायला मिळणार आहे. तसंच म्हणजे कधी कधी आपण हे ऐकलं असेल की पॅरलल टाइमलाईन्स असतात. म्हणजे एकाच वेळी 2 कालरेषा चालू आहेत. म्हणजे इथे एक वेगळा कालखंड चालू आहे आणि दुसरीकडे एक वेगळा कालखंड चालू आहे, असं हे काहीतरी असू शकतं. फॅन्टसी आहे असं म्हटलं तरी चालेल. किंवा अगदीच काहीतरी वेगळा विचार करायचा म्हटलं तर जेव्हा जेव्हा कृष्णकन्या अडचणीत सापडते तेव्हा तेव्हा लेखकाला ती भेटतीये आणि लेखक तिला त्या अडचणीतून बाहेर काढतोय, असंही काहीतरी असू शकतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचा काय अंदाज आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर लवकरात लवकर घ्या. दमा मिराजदारांचा अंगद पंगद हा संग्रह सध्या आपण वाचतोय. तुम्हाला वाचन आवडलं असेल अशी आशा करते. आवडलं असेल तर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांनाच ऐकू देत ना या छान छान कथा. आणि व्हिडिओला हाईप द्या, म्हणजे इतरही वेगवेगळ्या लोकांपर्यंत आपले व्हिडिओज पोहोचू शकतील. आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.